आज आमच्याकडे चिकन आणलं होतं, तर आज चिकन बनवायचं आहे. त्यासाठी मी कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण बनवायचं आहे. कांदा खोबरं भाजून घेतले, त्याच्यासोबत तीळ पण भाजून घेतल्यात. याचं वाटण बनवायचं आहे. तोपर्यंत इकडं आपण चिकनला हळद मीठ लावून घेऊ आणि तोपर्यंत छान चिकन मुरल आणि वाटण बनवून घेऊ. इकडं पातेल्यात गरम केले, त्याच्यात 2 चमचे तेल टाकले, आपल्या केटलीतल्या 2 पळ्या, तमालपत्र टाकले, कांदा टाकलाय, टोमॅटो टाकले. हे सगळं चांगलं परतून घेऊ आणि थोडंसं वाटण पण टाकते, कारण मला पोरांना आळणी पाणी काढायचे म्हणून. आणि हळद मीठ लावलेलं चिकन इकडं आपण पातेल्यात टाकून घेऊ. चांगला हलवून पातेल्यावर ताट ठेवून त्याच्यात पाणी ओतू, म्हणजे गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतता येईल. इकडं पाणी वतायचं माझ्याकडनं दाखवायचं राहून गेलं. चांगलं चिकन शिजवून घेतलं की इकडं पातेलं गरम करायला ठेवलं आहे. परत 2 चमचे तेल टाकले, आपला घरगुती मसाला टाकला आहे घरी बनवलेला, वाटण टाकलं, धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला हे सगळं टाकलं आणि पाण्यातलंच 1 पळी आणि पाणी टाकलं, कोरडं वाटत होतं म्हणून. मसाल्याला चांगलं तेल सुटसपर्यंत परतून घेऊन आपलं शिजवलेलं चिकन त्यात टाकलं आणि थोडं पाणी ओतलं आणि छान आता उकळी येऊन द्यायची. त्याला चांगली उकळी आली बारीक गॅस करायचा आणि उकळी काढून घ्यायची. चांगलं शिजवायचं 1-10 मिनटं आणि बघा मग कसं छान तयार होतंय. आता मी खाली उतरून ठेवलंय, लाल झालंय, तरी चांगली आली. आवडलं तर